नमस्कार. नमस्कार. डॉक्टर उत्तम गव्हाणे. बऱ्यापैकी यापैकी निम्म्या लोकांना तरी माझं नाव माहिती असणार. मित्र, आता मॅडमनी ओळख सांगितली. 10 मिनिटात तसं बोलण्यासारखं माझं काय प्रोफाईल नाही, माझं ते एवढं भरपूर हे आहे. थोडक्यात लक्षात घ्या की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपले हजारो पेशंट आहेत. मी 24 वर्षापासून या फील्डमध्ये काम करतोय. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त पेशंट मी करतोय सर. सर असं आहे की तुम्ही ऐकलं असेल, किडनीसाठी कोल्हापुरातून मुंबईला लोक ट्रीटमेंटला जातात, हार्टसाठी जातात. मुंबईचा माणूस कोल्हापूरमध्ये फक्त मानसोपचारसाठी येतो, माझ्याकडे येतो. मुंबई, पुणे, तो तिथचा जो भाग आहे नगर वगैरे, त्या लोकांना मुंबई जवळ पडते, पण ते लोक कोल्हापूरला येतात. एवढं आपलं काम गेल्या 10 वर्षापासून मी टॉपला आहे या फील्डमध्ये. तसं 24 वर्षापासून काम करतोय, पण गेल्या 10 वर्षात मी नंबर ऑफ पेशंटमध्ये दरवर्षी सगळ्यात जास्त पेशंट करतोय. हे थोडक्यात माझी माहिती मॅडमनी सांगितलेल्या बऱ्यापैकी अजून आहे भरपूर. मित्र, मी स्लाइड शिवाय सुद्धा बोलतो, कारण ते टू द पॉईंट होऊन जाईल. मला एक प्रेशर असतं 10 मिनिटात संपवायचं. लक्षात घ्या, एखाद्या माणसाला भीती वाटते, निगेटिव्ह विचार येते, शंका येते, हे कुठे येते? हे शरीराच्या कुठल्या अवयवाला येत नाही, ते सगळं मनामध्ये येते. पण त्याची लक्षणं शरीरावर दिसतात. भीती वाटलं की काय आपल्याला दिसतंय की त्याला हार्टबीट वाढले, भीती वाटली की घाम आला, भीती वाटली की धडधडलं, भीती वाटली की इथं बीपी वाढला, किंवा निगेटिव्ह विचार आले, चिडचिडपणा झाला, झोपेवर परिणाम झाला. हे सगळी शारीरिक लक्षणं आहेत, पण त्याचं मूळ हे मनात आहे. आणि गोळी कुठली मनाला पोचत नाही. मनाला गोळी पोचत नाही, गोळी खाली थेट मेंदूला जाते. गोळीला हे कळत नाही की पॉझिटिव्ह तेवढा विचार येऊ दे, निगेटिव्ह तेवढा नको. गोळी आपला फक्त एवढंच कळते की विचार येऊ दे काय नको. स्ट्रॉंग घेतली तर फुल बंद, हलकी घेतली तर थोडा थोडा येणार. त्यासाठी आपल्याला 3 गोष्टी करायला पाहिजे. मनाला ट्रीटमेंट करायला पाहिजे, मन तुमचं खंबीर करायला पाहिजे, स्ट्रॉंग करायला पाहिजे, आलेल्या विचाराला इग्नोर करण्याची क्षमता मनामध्ये निर्माण करता आली पाहिजे. आणि ते काम फक्त हिप्नोथेरपी होते. समोर शास्त्र असं शास्त्र आहे की जे थेट मनावर काम करते. तुमच्या मनाचं प्रोग्रामिंग पाहिजे तसं करता येते. युट्यूबवर मी अशा प्रकारचे भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत. प्रत्येक आजाराची डिटेल्स बनवलेले आहेत की ते आजार कसा काम करतो आणि त्याला काय उपाय बेस्ट होईल. एखाद्याला मानसिक समस्या काय असेल, तर तो एखाद्या काउन्सिलरकडे जाईल, तो काउन्सिलिंग करेल. काउन्सिलिंग विचारसरणी व्यवस्थित ते मी पण करतोय. मी बाय एज्युकेशन, बाय प्रोफेशन सायकोथेरपिस्ट आणि सायकोलॉजिकल काउन्सिलर आहे. दुसरं एखादा थेरपिस्ट थेरपी करत ते मी पण करतोय. मी NLP ट्रेनर पण आहे, हिप्नोथेरपिस्ट पण आहे. एखादा मेंटल एक्सरसाइज तुम्हाला काय तर दिली, एखादा आध्यात्मिक संस्था तुम्हाला दिली, ते मी पण करतोय. माझ्याकडं पेशंट बरं होण्याचा रेशो जास्त काय आहे, हे लांब लांबचे पेशंट काय येतात, तर तिकडचं कुठला तर बदलापूरचा काय पेशंट आलाय, तिथला कुठला तर पेशंट मी केलेला असते, पण ते येतात तिथे येऊन राहतात. त्यांना अनुभव आलेला असतो की कोणाचा तर माणूस इथं बरा झालेला आहे. मग आमच्याकडे हा रेशो फास्ट काय, कारण आमच्या सगळ्या पॅरामीटरवर ट्रीटमेंट होते. मनाला, मेंदूला, स्वभावाला, शरीराला, विचारसरणीला, सगळ्याच गोष्टी आपल्याकडे ट्रीटमेंट होत असते. लक्षात नाव ठेवा, मानसोपचारमध्ये सगळ्यात टॉपला आपलं काम आहे. आता हे सगळे हे आहेत की ज्याच्या फॅक्टरवर मी काम करतोय. सायकोथेरपी शिवाय आता ज्याच्या घरात काहीतरी मानसिक पेशंट असेल, 4-5 वर्ष असेल, त्याच्या घरामध्ये इतर पण प्रॉब्लेम झालेले असतात. तुम्ही बघितलं असेल, तुमच्या ओळखीचा कोणी पेशंट असेल मानसोपचार ट्रीटमेंट घेणारा, त्यांच्या फॅमिलीमध्ये डिस्प्यूट असते. खास करून नवरा बायकोमध्ये बरेच लोकांचे घटस्फोट झालेले आहेत, जिथं सायकोसिस सारखे आजार आहेत. तर अशा वेळेला समजावून सांगणे, दोन्ही पार्टनर घेणे, हे काम फॅमिली काउन्सिलिंगमध्ये मी बऱ्याच वेळा करत असतो. आता नुकतीच एक केस चालू आहे, त्याच्यात मला काय मोठा काय फायदा नाही. पेशंटला बरं केलं की माझं काम झालं. पण तरी पण एखाद्याचं चांगलं व्हावं, त्यासाठी मी समजावून सांगणे आणि वेळप्रसंगी त्या मुलगीची जबाबदारी घेणे, अशा गोष्टी मी करत असते. हे सांगितलं. समोरच्या कशा काम करताय फास्ट सांगतो बघा. शैक्षणिक समस्या ज्या आहेत विद्यार्थ्यांच्या, आपल्या आसपास बरेचसे असे विद्यार्थी आहेत की जे बुद्धीनं हुशार आहेत पण मनानं वीक आहेत. मग अभ्यासात मन एकाग्र होत नाही, अभ्यास करताना डिस्ट्रॅक्शन होतंय. म्हणजे नुसतं लहान मुलंच नाही का, स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी, जे स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी बरेच असे असतात की 3 मार्कात 2 मार्कात पोस्ट जाते. कारण ते बुद्धीनं तर चांगले आहेत, अभ्यास भरपूर आहे, हुशार आहे, कष्ट केले, पण मनाने कुठेतरी कच खाणार आहेत, मन डगमगणार आहे, कन्फ्युज माइंड आहे. तिथं कमीत कमी 10 मार्क वाढण्यासाठी या हिप्नोथेरपीचा खूप चांगला फायदा होतो. ज्याचा ध्येय मोठा आहे, IAS IPS, त्यानं या गोष्टी लक्ष देऊन करायलाच पाहिजे. त्यानंतर लहान मुलांची इतर समस्या आहेत, तर ते भरपूर आहेत, त्याबद्दल बोलत नाही. फोबिया. फोबिया म्हणजे काय की फोबिया मोठा डिसीज मध्ये काही येत नाही. म्हणजे तुम्हाला असं आगीची भीती, उंचीची भीती, पाण्याची भीती, गर्दीची भीती, लिफ्टची भीती, 4 चौकात मिसळण्याची भीती, घरातून बाहेर पडण्याची भीती, कुठेतरी बोलायची भीती, हे फोबिया येतात. पै पोहण्याची मिसळण्याची भीती,
तर अशा प्रकारच्या भीतीला हे हिप्नोथेरपी खूप चांगलं काम करते. मित्र, एक लक्षात घ्या, मानसोपचार ट्रीटमेंट घेणारा म्हणजे खोळा वेडा असं काय नसते. समाजामध्ये गैरसमज आहे की मी काय खोळा आहे, काय खोळा वगैरे काय नसते, सगळे नॉर्मलच असतात. आमच्याकडे पेशंट आले तुम्ही बघितला, यात तुम्हाला कळणार नाही की पेशंट कोण आहे, नातेवाईक कोण, सगळे सारखेच असतात. तसं खोळा वगैरे काय नसले. आणि आमच्याकडे ट्रीटमेंटला येणारे ना अशी कुठेतरी ड्युटी म्हणणं झालेले असतात, जायचं आहे बरोबर करा. लक्षात घ्या, तसं म्हणजे वेडा वेडा असं काय नसते. जी कुठेतरी जॉब करणारी, मला पण असं कुठेतरी दिसतात की महत्वाच्या कामात मी तू कामाला मिळते गेलो, माझा पेशंट आहे दिसतोय की तो कुणाशी तर लग्न जुळवायला आलेले असतात. त्यानंतर व्यसन हा मोठा विषय. व्यसन मध्ये तुम्ही बघितलं असेल की व्यसन म्हणजे काय, की जो रेग्युलर दारू पितोय, दारू त्याला कंट्रोल होत नाही. बऱ्याच केसेसमध्ये तुम्ही बघितलं असेल की तुमच्या आसपास कोण असेल तर तुम्ही बघा की व्यसनमुक्ती केंद्रात 1 महिनाभर ऍडमिट होऊन सुद्धा बाहेर आल्यानंतर परत पितोय, है की नाही. त्याचं काय असते, त्याला सायकोलॉजिकल प्रॉब्लेम असते, जो प्रॉब्लेम कोणाला माहिती नाही. मानसिक पेशंट म्हणजे काय, कोणाला माहितीच नाही, त्यालाच माहिती नाही मी पेशंट आहे. मग घरच्यांना काय माहिती नाही, घरच्यांना एवढं माहिती ते व्यसन करतोय, तो भांडतोय, तो दंगा करतोय, तो संशय घेतोय, पण त्याच्या मागे एखादं डिसीज असते. आणि ते डिसीजला त्याला बुद्धीला वेगळं वाटते, बुद्धी वाटते काय तसं काय नसेल, पण मला वाटते असेल. हे आहे ना पेशंट. मग तो त्या मनाला शांत करायसाठी दारू पितोय, आणि रोज रोज सारखं दारू पिऊन काय होतंय, आजार तिथंच राहतोय आणि व्यसनी होतोय. मग ही लोक व्यसनमुक्ती केंद्रातून बाहेर आल्यानंतर सुद्धा दारू का पितात, तर त्याच्यामुळे हे कारण आहे की त्यांचा मूळ आजार तिथंच असतोय. तो मूळ बरं करण्यासाठी हिप्नोथेरपी करायला लागते, त्याशिवाय व्यसनासाठी काउन्सिलिंग करायला लागते. प्रेमभंग, तुम्हाला माहिती आहे, प्रेमात ह्या काय आजार नाही, पण त्रास लय होतोय. व्यसन, मोबाईलचं व्यसन, स्टेज डेअरिंग, फॅमिली काउन्सिलिंग म्हणतात तसं, हे काही मानसिक आजार आहेत. मित्र, आता 2 मिनिट सांगतो, लक्षात घ्या. सगळ्या प्रकारच्या मानसिक आजाराला सगळ्यात फास्ट ट्रीटमेंट आपल्याकडे होते. काय जे बेसिक लेवलचे केसेस आहेत ना, ते आपले क्लायंट नव्हेच. तुमच्या संबंधी आसपास कुणी जो मानसोपचार ट्रीटमेंट घेतोय आणि ज्याला अनेक ठिकाणी अनुभव ट्रीटमेंट घेऊन झालाय, अनुभव आलेला नाही, असेच माझे क्लायंट, ते त्यांनाच मी फोकस करत असतोय. सगळे मोठे मोठे आजार हे आपल्याला बरं होत असतात. हे काही लक्षणं आहेत जे कॉमन आहेत. हे कॉमन का लक्षण म्हणतात, कारण पेशंटला माहिती नाही की मी पेशंट आहे. एवढं तरी कळेल की तुला एवढं बघितल्यानंतर की ही लक्षणं माझ्यात आहेत. कुणी समोर उपचार घ्यावं, समोर उपचार कुणी घ्यावं, प्रत्येकाला गरज आहे. मित्र, ह्या फील्डमध्ये मी 24 वर्ष झाली ना, 15-16 वर्ष झाली मी पेशंट करतोय. त्याच्या आधी नॉर्मल लोकांनाच करत होतो, पण रिझल्ट येत गेले की नाही तसे पेशंट पण यायला लागले. प्रत्येकाला गरजेचं आहे, ज्याचं मन सेन्सिटिव्ह आहे, जो मनाने वीक आहे. एकेकाला उधार दिलेले पैसे उसने पैसे मागायला भीती वाटते, मनाने स्ट्रॉंग नाही हो. काल एक मुलगीची ट्रीटमेंट आता चालायचं, 10वीला 97% मार्क पडल्यात, नीटला आता ती घाबरायला लागल्या. हुशार, अतिशय हुशार, त्यांची सगळी फॅमिली मला माहिती आहे. 17 पेशंट तिने हातावरून पाडतात, मेडिकल वाले ते. तर असं असतं. बरं, माझं युट्यूब चॅनल आहे डॉक्टर उत्तम गव्हाणे, सगळ्यांनी बघा. आणि माझी इच्छा, मी तुम्हाला हक्काने सांगू शकते, मी आपले सॅटर्डे क्लबचे मेंबर आहे, सगळ्यांनी सबस्क्राईब करा. सोपं काम आहे युट्यूब. मी आज काय माझे आज काय युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, सगळ्यात सोपं आहे ना. मी तुमचे पेशंट मागितलंच नाही, कारण तुम्हाला माहिती नाही पेशंट कोण आहे.